श्री राम जय राम, श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। योग वासिष्ठ दिवस क्रमांक 283। वसिष्ठ पुढे म्हणाले, अलंकार हे सुवर्णाहून भिन्न आहेत असेही म्हणता येत नाही आणि भिन्न नाहीत असेही म्हणता येत नाही। त्याचप्रमाणे जग हे चित स्वरूपाहून भिन्न आहे असेही म्हणता येत नाही व भिन्न नाही असेही म्हणता येत नाही। शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध यांना तू ज्याच्या योगाने जाणतोस तो आत्माच परब्रह्म असून तो सर्व ब्रह्मांड व्यापून शिल्लक राहिला आहे। नानात्व आणि एकत्व यांच्या अतीत असलेल्या आत्म्यामध्ये दुसरेपणाची कल्पना संभवत नाही। भाव अभाव, शुभ अशुभ या कल्पना वासनावशात उत्पन्न झाल्या आहेत। व्यावहारिक दृष्ट्या त्या सत्य भासल्या तरी माईक आहेत आणि तत्वदृष्ट्या त्या आत्मरूपच आहेत। एखादी वस्तू आत्म्याहून भिन्न आहे असे ठरले तरच तिच्याविषयी इच्छा उत्पन्न होणे युक्त आहे। परंतु आत्म्याहून भिन्न असे काहीच नाही असे सम्यक ज्ञान झाल्यावर ज्ञानी पुरुष कशाच्या इच्छेने त्याच्या मागे धावणार आणि त्यापासून फलप्राप्ती तरी कोणती होणार। हे इष्ट ते अनिष्ट असे विकल्प आत्म्याला स्पर्शही करीत नाहीत। कर्ता, कारण आणि क्रिया यांच्या एकत्वानुभवामुळे ज्ञानी पुरुष कर्मात गुंतत नाही। तसेच आधार आणि आधेय यांचे ऐक्य झाल्यामुळे तो एका ठिकाणी स्थिरही राहत नाही। निरीच्छता अंगी बांधल्याने व दुसरेपणाची भावना नष्ट झाल्यामुळे त्याला नैष्कर्माचाही अभिमान वाटत नाही। ह्या स्थितीला ब्रह्मसंस्थिती असे म्हणतात। रामा, तू याहून निराळी कल्पना करू नकोस। तुझी काही निराळी कल्पना असेल तर द्वंद्वातीत आणि गतज्वर होऊन कर्मे केलीस तर काहीच हरकत नाही। कर्म कर्तृत्वाचा अभिमान धारण करून तू मिळवणार तरी काय। भौतिक देहाच्या पुष्टीला कारणीभूत होणारी कर्मफलेच अशा अभिमानाने प्राप्त होतात। परंतु नश्वर अशा विषयांपासून नित्यानंदाची प्राप्ती होणे शक्य नाही। म्हणून कर्तृत्वाचा अभिमान सोडून आत्म्याच्या अकर्तृतेचे तू मनन करीत राहा। श्रुती, गुरुपदेश आणि आत्मबोध यांच्या योगे अचंचल, अमल आणि स्वस्थ हो। परमपदाच्या प्राप्तीसाठी एखादा मनुष्य दशदिशा भटकत राहिला तरी ते व्यर्थ होय। आत्मज्ञानाच्या बाबतीत असली साधने व्यर्थ होत। यास्तव सर्व दृश्य पदार्थांसंबंधीची आसक्ती चित्तामधून काढून टाक, म्हणजे तू आपल्या स्वरूपाप्रत पोहोचशील। कारण देहाने मर्यादित झालेला जीव नसून पूर्णानंद स्वरूपी चिदात्माच आहेस। राघवा, अज्ञानाप्रमाणे ज्ञानीही लौकिक आणि शास्त्रीय कर्मे करताना दिसतात। परंतु सुखदुःखरूप फले देणारी व्यावहारिक कर्मे आणि अभ्यासासारखी शास्त्रीय कर्मे असत आहेत हे ज्ञानी मनुष्य जाणतो आणि आपणास त्या कर्मांचा कर्ता समजत नाही। अज्ञानी मनुष्य मात्र त्या कर्मांना सद्रूप मानून त्यांच्या कर्तृत्वाचा अभिमान बाळगतो। ज्ञानी आणि अज्ञानी यांच्यातील फरक समजण्यासाठी शरीरक्रिया म्हणजे कर्तृत्व नव्हे हे प्रथम ध्यानात घेणे गरजेचे आहे। वासना रागादी मनोवृत्तींमुळे हे माझे कर्तव्य आहे असा बुद्धीचा निश्चय होऊन त्याचे शारीरिक क्रियेमध्ये पर्यवसान झाल्यावर ह्या क्रियेचा मी कर्ता आहे अशी वृत्ती उत्पन्न होणे यालाच कर्माचे कर्तृत्व म्हणतात। कर्मफळाचे भोक्तृत्वही असेच उत्पन्न होते। हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत।